हॅलो डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो आता दुपारचे 3 वाजले आहेत आणि मुलीला क्रॅविंग होतं काहीतरी खायचं आणि तिला हेल्दी मला द्यायचं आहे. आणि आता सुट्ट्या लागल्या आहेत आणि सगळ्या मुलांचं आता तेच आहे की काहीतरी खायला दे, काहीतरी चटपटीत खायला दे, काहीतरी छान खायला दे. सो तिला मी हेल्दी देण्याचा नेहमी प्रयत्न करते आणि तिच्यासाठी हेल्दी रेसिपीज, हेल्दी गोष्टी मी नेहमी करून ठेवते. तर आज दुपारी जो आमचा पराक्रम चालला आहे मी आणि माझ्या मुलीचा, तर आता झोपेतून उठलो आहे आणि लगेच ही बनवायला घेतलं आहे दुपारी 3 वाजता. उन्हाचं पूर्ण घामा येत आहेत, गरमी होती आहे किचनमध्ये. पण आता हे बनवून ठेवलं की रोज ती खाईल आणि त्या हिशोबाने मला वेळ नसतो. तर आता उन्हातच मी ह्या सगळ्या गोष्टी करते आहे तिच्यासाठी. तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे. उन्हाळा आहे त्याच्यामुळे दालव्या ज्या असतात त्या थंड असतात. जे आपण सातू घेतो गव्हाचं वगैरे, तर ते थंड असतं म्हणून आपण उन्हाळ्यात जास्त खातो. तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवताना त्याच्यामध्ये बदाम किंवा बाकी इतर गोष्टी न टाकता ह्यावेळेस मी जे करते आहे ते फक्त सीड्स, आपलं पंपकिन सीड्स, नंतर ह्या टरबूजाच्या बिया. ओमेगा 3 मिळायला हवं माझ्या मुलीला म्हणून माझं सगळे हे चाललं आहे. प्लस मखाना आणि खजूर, म्हणजे स्वीट न घालता खजूर घालून, आणि अक्रोड आणि हे काय म्हणतात त्याला, आपला दालव्या, ह्या सगळं चं मी मिक्सरमधून बारीक करून त्याचे लाडू बनवणार आहे. सो ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी खूप बेस्ट रेसिपी आहे. तुम्ही छोटे छोटे लाडू, आणि विशेष म्हणजे ह्याला तूप कमी लागतं. म्हणजे ड्रायफ्रूट्सच्या लाडवांना जसं तूप लागतं तसं तूप घालायची याच्यामध्ये गरज नसते. तर कमी तुपामध्ये, आणि जास्त फॅट पण नको, जास्त तूप पण घालायला नको, तर कमी तुपामध्ये ही रेसिपी बनवून होते. तर आपण हे बघा, हे जे सगळं मी भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये थोड्या, आणि हे सगळं मी मिक्सरमधून काढते आहे. शुगर फ्री बनवायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळे खजूर मी जास्त घालणार आहे, थोडं अजून घालणार आहे त्याच्यामध्ये, कारण मुलीला स्वीट आवडतं आणि त्याच्यामुळे मग मी खजूर अजून वाढवणार आहे त्याच्यामध्ये. तर हे पंपकिन सीड्स आणि टरबूजच्या बिया, हे सगळं त्याच्यामध्ये एवढे कमी जिन्नसच आहेत, फार नाही आहेत, आणि ते घरी आपल्या इझिली अवेलेबल होऊन जातात. तर ह्या कमी जिन्नसमध्येच छोटे छोटे लाडू मुलांसाठी रोज खायला बनवून ठेवायचे आता समरमध्ये. तर ही आता मी मिक्सरमधून काढणार आणि ते त्याच्यामध्ये थोडं तूप घालून ते बांधणार आहे. तर आपल्याला मी शेअर करते आहे परत रेसिपी. सर्वात जास्त समरमध्ये टफ असतं ते किचनमध्ये काम करणं, आणि तेही दुपारी 12 नंतर किचनमध्ये यायची सुद्धा इच्छा होत नाही. अक्षरशः सगळ्या घामाच्या धारा वाहायला लागतात. आणि मुलांचं असं आहे, त्यांच्या झोप होऊन जातात आणि दुपारीच त्यांना काहीतरी मम्मा हे बनवून दे, मम्मा ते बनवून दे असं चालतं, आणि किचनमध्ये दुपारीच एंट्री करावी लागते. सो हे माझे रोज सुरू आहे सध्या. रोज काही ना काही दुपारी बनवून द्यायच्या नादामध्ये मला किचनमध्ये यावं लागतं, आणि सगळं घाम आणि आंघोळ करावं लागते. असं सध्या हल्ली मला असं वाटतं सगळ्याच मदर्सची सध्या अशी तारांबळ सुट्ट्यांमध्ये सुरू असेल. तर आत्ता हे लाडू बनवायला मला अजून 15 मिनटं तरी लागतील, आणि तोपर्यंत माझी हालत खूप खराब होणार आहे. हे बघा, हे सारण मी सगळं मिक्सरमधून बारीक केलं. त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून मी हे घातलं आहे, आपलं तूप घातलं आहे, साजूक तूप घरचं. आणि आता याचे असे छोटे छोटे लाडू मी बांधते आहे. याचे भरपूर छोटे लाडू होतात, आणि मुलांना मोठे लाडू बांधले तर मुलं कधी कधी खात नाहीत, त्याच्यामुळे छोटे छोटे लाडू बांधून ठेवायचे. आणि हे मुलांनाच नाही तर मोठ्यांसाठी पण पौष्टिक आहे. त्याच्यामुळे मी आणि माझी मुलीच्या हे जे आहेत, हे सगळं आमचं नेहमीचं रुटीन असतं. हे मी नेहमी करते आणि ताजे ताजे करते. ते खूप सगळे बनवून नाही ठेवत, 15-15 दिवस टिकतील एवढे बनवते, मग परत आपलं ताजं करायचं. हे बाकीचं उरलेलं, ह्याचं मला आता परत 15 दिवसांनी टूरला जाणार आहे, त्याच्यामुळे परत मला 15 दिवसांनी हे लाडू करायचे आहे सोबत न्यायसाठी. सो मी खजूर घातलं होतं, आणि खजूर घालताना निर्वीला ते थोडंसं अजून स्वीट हवं होतं, म्हणून जॅगरी पावडर मी वेळेवर त्याच्यामध्ये वरून ॲड केली. सो हे लाडू बनवून आता तयार झाले आहे, आणि तो डबा मी भरून ठेवलेला आहे. आणि निर्वीला जेव्हा तिला इच्छा होईल तेव्हा तिला माहीत असतात की मम्मा खाऊ कुठल्या डब्यांमध्ये मम्मीने काय भरून ठेवलेलं आहे, तर ती तिच्या मनाने मग खाते. सेकंड थिंग की यात मी खूप कमी जिन्नस यूज केलेले आहेत. पण आता तुम्ही थंडीच्या ठिकाणी, आता मी 15 दिवसांनी टूरला जाते आणि तिकडे थंडी आहे, तर त्या हिशोबाने त्याच्यामध्ये तुम्ही जिन्नस ॲड करू शकता. त्याच्यामध्ये बदामही घेऊ शकता, काजूही घेऊ शकता,
आणि वेलची पावडर, त्याच्यामध्ये जायफळ. जसं आपण ड्रायफ्रूट्स लाडू बनवतो तसंच तुम्ही दालव्यांचे लाडवांमध्ये पण हे सगळ्या गोष्टी टाकू शकता आणि तुम्हाला हवे ते जिन्नस तुम्ही ॲड करू शकता अकॉर्डिंग टू द सीझन. तर हे जे मी बनवले आहे फक्त हे सातूचे बनवले, मी दालव्या घातल्या त्याच्यामध्ये बदामही मी टाकलेले नाही आहेत. आणि मी जायफळ किंवा वेलची पावडर निर्वीला आवडत नाही आणि जायफळ गरम असतं म्हणून मी तेही घातलेलं नाही आहे. तर अकॉर्डिंग टू द सीझन तुम्ही ते जिन्नस ॲड करू शकता. सो अशा छोट्या छोट्या रेसिपी, सिम्पल रेसिपी आणि हेल्दी रेसिपी तुम्हीही खा आणि मुलांनाही खाऊ घाला. थँक्यू सो मच.